नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनोले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या भूज शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे, त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी शुभेच्छा विजय झाल्याबद्दल. परिचय द्या तुमचा. शेखर यमाजी गहाणे, राहणार भूज, पोस्ट मोर्जा, तहसील ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. काय सांगाल, कधीपासून पटाचा छंद आहे? हे आता 2 वर्ष होतात पटाचा छंद आहे आपल्याला. याच्यापूर्वी नव्हता? नव्हता. तर सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता मग? पाटील बैल घेतला होता, त्याच्यामुळे छंद लागला आपल्याला. आजच्या बैलांचा परिचय? नाव का सांगू का? पाटील बैल आणि गोरा. त्यांचे किती खेळ झाले मग? त्यांचे 5 खेळ झाले. हा 5वा खेळ आहे. याच्या पहिले कोणत्या पटामध्ये झाले मग? पहिला हळदा, दुसरा किटाळी, तिसरा खेडेगाव, चौथा सावलखेडा आणि 5वा भूज. 5 गेमामधून एक गेम पडला. कोणत्या गावला? सावलखेडा. किती मेहनत करतं त्याच्यानंतर पराभव झाल्यानंतर विजयासाठी? बैलांची मेहनत, आम्ही बैलाला धुनापुसणा करणे, त्याला संधी देणे, दूध पाजणे, बैलाची मशागत करतो. त्याच्यावरच आपला जीवन राहते. जसा आपला जीवन राहते तसा बैलांचं जीवन राहतं. मेहनत म्हणजे त्याच्याकरता एकच राहते की त्यांची रोज प्रॅक्टिस करवणे जोराने पडला. त्यामुळं की बा तेवढंच धावणारे बैल का बरं तेवढ्या लेट आले, त्याच्याकरता त्याला फक्त थोडीशी मेहनत घेणे, जास्त कंटिन्यू त्याच्या मागे लागून राहणे. तुम्हाला छंद कधीपासून आहे? मला छंद 10 वर्ष झाले, पण हेच जोडी नव्हतं चालवत. मी 2-4 गटामध्ये गेलो मी जोडी चालवासाठी. आता हे जोडी चालवत आहे. 2 वर्ष झाले. हा. कधीपासून पहिल्यांदा केव्हा जोडी चालवली होती मग? छंद केव्हापासून लागला ड्रायव्हरचा? मला झाल्यांचे 10-20 वर्ष झाले. लहान असतापासूनच नाही का, जास्तच झाले. तेव्हापासून मला छंद आहे जोडी चालवण्याचा. कसं वाटते मग पहिलेचं शंकरपट आणि आता काय अनुभव? पहिल्याचा शंकरपट म्हणजे भांड्याचा चालत होता साहेब. आता हा पैशांचा चालून राहिला नाही का. आता बैलांची मेहनत जास्त करावं लागतो. दूध पाजणे, तूप चारणे, कणिक चारणे, बैलाची खूप मेहनत घ्यावं लागतो. जे नवीन मुलांना ड्रायव्हर बनायचं आहे, काय महत्त्व घ्यावं लागेल त्यांना, कसं शिकावं लागेल? त्यांना पहिले ड्रायव्हरची फिजिकल करावा लागतो, कशा पद्धतीने बैल चालवायचे, म्हणजे आपण त्यांना शिकवू शकतो. त्यांना प्रॅक्टिस जायची राहिली तर त्याच्या मग पद्धतीने त्यांची परीक्षा घेतली जाते. आणखी काय सांगाल आजच्या विजयाबद्दल, जोडी चालवताना अनुभवाचा? आजचा विजय म्हणजे असा झाला, दोन्ही जोडींचा जय जयकार. दोन्ही जोड्या बरोबर सुटल्या, आपला विजय झाला. याच्यामध्ये मला आपल्या जोडीचा आनंद आहे. पटासाठी किती मेहनत करावी लागते बैलांच्या मागे? पटासाठी बरीच मेहनत करावा लागतो. ज्या दिवशी आपला गेम राहतो त्या दिवशी त्यांच्याकडे 24 तास लक्ष ठेवावं लागतो. बैल कवरी करत आहे, बैल चारा खात आहे का नाही, अशी मनपूर्वक त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. आमचा पाटील बैल बिमार झाला तरी त्याच्याकडे भरपूर. परिचय द्या. मी संदीप नानाजी राऊत, चामोर्शी माल, पोस्ट चामोर्शीच, जिल्हा गडचिरोली, तालुका आरमोरी. काय सांगाल पटाविषयी? पटाविषयी काही नाही आहे की एक आवडी म्हणून तो खेळ करणे, बैलांची मेहनत घेणे, बैलांकडे लक्ष देणे. आता हळूवार का झालेला आहे, लोकांचं पटाकडे छंद जो आता मधातल्या पिरियडमध्ये पट बंद झाले होते, ढोरांकडे सर्व माती झाली होती. आता ह्या सुरू झाले, ह्या कारणामुळं थोडीशी बैलांची मेहनत व्यवस्थित दिसून आला. आजच्या विजयाबद्दल? आजच्या विजयाबद्दल एवढं, जोडी व्यवस्थितच होती. जोडी त्यांनी हिला टफ फाईटच दिले. टफ फाईटामध्ये तिचाही आनंद आणि आमचाही जिंक त्याच्याबद्दल बस. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जे आजच्या पटामध्ये जोडी विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.